तिथं काय नाही, तिथं इथले काढून तिथं ठेवले असतील, त्यात त्याच्यावर ठेवले असतील. सगळ्यांनी आज जोडा. सिद्धं सुखं प्रणम्य जिनेन्द्रवर्णेमि चन्दमकरम्बं मुररयनभूषणोदयं जीवत्सपरोवनं घोषम्. जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय. जय बोलो चारित्र चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य शांती सागरजी महाराज की जय. जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनी महाराज की जय. जय बोलो आचार्य गुरु परम पूज्य सुंदर सागरजी महाराज की जय. जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुरेश महाराज की जय. जय बोलो आका संत की जय. जय बोलो श्री माता जी की जय. गाथा नंबर 110 चालू होते आपली. पहिल्या अवघाणीपासून ते दुसऱ्या अवघाणीपर्यंत दिसते का बोर्ड तुझ्यातून? पहिली अवघाणा कोणती होती? सूक्ष्म निरोधक आणि दुसरी सूक्ष्म वायुवाची त्या दोन अवघाणांच्या मध्ये जे अवघाण स्थान होते ते एक एक प्रदेशानं वाढवत आपण तिथपर्यंत केलं. त्या अवघाणीमध्ये प्रकार किती केले? त्याच्यामध्ये वृद्धी, 2 भाग वृद्धी, म्हणजे 3 भाग वृद्धी तशा आणि 3 गुणवृद्धी. असंख्यात भाग वृद्धी, संख्यात भाग वृद्धी, अवोत्तरे भाग वृद्धी, बस. आता त्याच्यामध्ये आपण हे एकदा उचलणी करूया आणि बोर्डवर दिसते का त्याच्यात बोर्ड? पहिल्यांदा कोणती सांगितली? असंख्यात भाग वृद्धी. त्याचं आपण अंकसंदृष्टीनं काय म्हणलं होतं? प्रमाण 907. त्या 960 ही जगणी अवघाणं आणि त्याच्यामध्ये एक एक प्रदेश म्हणजे ही मांडलेली आहे. नाहीतर ते कसं होते तेच आपल्याला उदाहरण लक्षात राहते. ते फक्त कल्पित गणित लक्षात ठेवायचं. म्हणजे घनांगोलाचा असंख्यातावा भाग आणि त्याच्यामध्ये एक एक प्रदेश वाढवला तर पहिली अवघाणा जी आली ती कोणती? असंख्यात भाग वृद्धीची 961 हे असंख्यात भाग वृद्धीचं पहिलं स्थान. मग एक एक प्रदेश वाढवत गेलो त्याच्यामध्ये जगण्या अवघाणीमध्ये आपले जगण्यापर्यंत संख्या ह्यानं भागून जे उत्तर आलं ते जोडलं. ते कुठली झाली शेवटची? 1020. म्हणजे त्याला काय म्हणणार? असंख्यात भाग वृद्धीचं अंतिम स्थान.
असंख्यात भागवृद्धीची तिथपर्यंत जी काय वृद्धी झाली एक एक प्रदेश वाढवत, ते सगळ्या जगण्य अवघाण्यापेक्षा किती अधिक झाले अवघाना? तर असंख्यात व भाग अधिक आहे. काय म्हणणार तिथं आपण? असं. हां, कशापेक्षा? जगण्य अवघाण्यापेक्षा. जगण्य अवघाना जेवढी आहे त्याच्यापेक्षा तिथपर्यंतची अवघाना कितीनं वाढली? असंख्यात. एक प्रदेश वाढला तरी असंख्याताव भाग वाढला, 2 प्रदेश वाढले तरी असंख्याताव भाग वाढला. असं कुठंपर्यंत वाढवत जायचं? जगण्य अवघाण्यामध्ये जगण्य परिसंख्यानं भागून जे उत्तर आलं ते त्याच्यामध्ये जोडलं आपण अवघाणीमध्ये, तर तिथपर्यंत काय म्हणणार त्याला? असंख्यात्व भाग वाढला. म्हणून ते काय झाले? असंख्यात भागवृद्धी झाली. त्याच्यानंतर मग आपण संख्यात भागवृद्धी येणार, परंतु त्याच्या अगोदर उत्कृष्ट संख्यातानं भागून जे उत्तर आलं ते त्याच्यामध्ये जोडणार. ती पहिली काय होणार? संख्यात भागवृद्धी. जगण्य परिसंख्यातानं जगण्य अवघाण्यामध्ये भाग दिला आणि उत्तर आलेलं त्या जगण्य अवघाण्यामध्ये जोडलं, तर ती शेवटची असंख्यात भागवृद्धी झाली. आणि उत्कृष्ट संख्यातानं भागलं आणि जे उत्तर आलं ते त्याच्यामध्ये जोडलं आपण, ती पहिली काय झाली? संख्यात भागवृद्धी. हे 124 येणार. जे 960 मध्ये 16ने भाग दिला तर किती आलं होतं? 60. ही शेवटची असंख्यात भागवृद्धी झाली 1020. त्याच्यानंतर खाली 1024 आली ही संख्यात भागवृद्धी पहिली जगण्य. ह्याच्यामध्ये जे झालं त्या कोणत्या म्हटलं त्याला? अवक्तव्य भागवृद्धी. जे उत्कृष्ट संख्यातापेक्षा मोठी संख्येनं भागलं आणि जगण्य परिसंख्यातापेक्षा लहान संख्येनं भागलं, तर त्या दोघांच्या मध्ये जे काही अपूर्णांक येतील भागाकार, ते भागाकार असणार त्याचे, म्हणून त्याला काय नाव दिलं? अवक्तव्य भागवृद्धी. त्याच्यानंतर मग संख्यात 1 अधिक केल्यानंतर संख्यात भागवृद्धी सुरू झाली. आणि मग संख्यात भागवृद्धी कुठपर्यंत येणार? सगळ्यात जगण्य संख्यातानं भाग देणार आपण कुठं? जगण्य अवघाणीला, आणि ती जगण्य अवघाणीमध्येच मिसळणार. ती कोणती येणार? 1440. 960 मध्ये दोन्ही भाग दिल्यानंतर 480 आले, त्याच्यामध्ये जोडले तर किती आले? 1440. ही काय होणार? शेवटची संख्यात भागवृद्धी. तर हे दोन्हीच्या मध्ये जे येणार त्याला काय म्हटलं? हे संख्यात भागवृद्धीचे मध्यम भेद झाले. 1024 पासून ते 1440 पर्यंत संख्यात भागवृद्धीचे स्थान झाले. मग हे जे स्थान आहेत ते किती आहेत का सांगितलं होतं? नाही, एकूण स्थान किती होणार? अवघाणीचे असंख्यात भागवृद्धीचे पण असंख्यात स्थान होणार, अवक्तव्य भागवृद्धीचे पण असंख्यात, आणि संख्यात भागवृद्धीचे स्थान पण. आता तुम्ही मला संख्यात भागवृद्धीचे जे हे आहेत संख्या आहेत त्या संख्यातच आहेत की, मग संख्यातानं भागल्यावर संख्यातच घ्यायला पाहिजेत असं वाटतं आपल्याला, परंतु त्याच्यामध्ये अपूर्णांक सुद्धा पुष्कळ भागाकार होणार. 2 संख्येच्या मधले जे भागाकार आहेत ना ते अपूर्णांकामध्ये पण येणार, म्हणून ते असंख्यात स्थान आहे. त्याच्यानंतर संख्यात गुणवृद्धी येणार. त्याच्या संख्यात भागवृद्धी आणि संख्यात गुणवृद्धीच्या मध्ये अवक्तव्य भागवृद्धी येणार, कारण का 2 भागून जे उत्तर आलं त्यामध्ये जोडलं आपण, ते संख्यात भागवृद्धीचं अंतिम स्थान झालं. आणि जगण्य अवघाणीला 2 गुणणार, ते काय होणार? संख्यात गुणवृद्धीचं पहिलं स्थान. जगण्य अवघाना गुणिले जगण्य संख्यात, तर संख्यात गुणवृद्धीचं पहिलं स्थान. त्याचं स्वतंत्रच काढायला पाहिजे होतं, थोडं किचपट झालं सगळं. नंतर 1441 पासून मग ते किती आलं स्थान? 960ला आपण 2ने गुणलं तर किती आले? 1920 आले. मग ती झाली संख्यात गुणवृद्धीचं पहिलं स्थान. परंतु ह्या संख्यात भागवृद्धी आणि संख्यात गुणवृद्धीच्या मध्ये जी स्थानं झाली 1441 पासून ते 1919 पर्यंत, ती कोणती स्थानं झाली? अवक्तव्य भागवृद्धी. भागच वृद्धी येणार, 2 पासून ते गुणवृद्धी येणार. अवक्तव्य भागवृद्धीची मधली स्थान झाली. व पुन्हा संख्यात गुणवृद्धीचं पहिलं स्थान, आणि त्याच्यानंतर उत्कृष्ट स्थान कोणतं येणार संख्यात गुणवृद्धीचं? हा, म्हणजे कशानं गुणणार आपण? उत्कृष्ट संख्यातानं गुणणार.
जगने संख्यातापासून ते उत्कृष्ट संख्यातापर्यंतचे जे गुणकार असतील एक एक अधिकच उत्तर यायला पाहिजे, अशाच गुणकारांना पण गुणायचं. मग ते प्रत्येक ठिकाणी अपूर्णांक सुद्धा गुणकार येतील, पूर्ण गुणकार सगळीकडे येणार नाही. अपूर्णांक गुणकार येतील पदीमध्ये, 2 न गुणलं मग एकच अधिक उत्तर यायला पाहिजे, तर त्याच्यामधली येणार ना संख्या. 3च्या गुणकाराच्या 2 आणि 3च्या गुणकाराच्या मधले पुष्कळ गुणकार येणार. एक एक प्रदेशनं अधिकच आपल्याला उत्तर यायला पाहिजे, तर ते सगळे अपूर्णांकातले गुणकार होणार. ते काल काढायचं. तर 1920 पासून ते 14,000 पर्यंत संख्यात गुणवृद्धीचे अंतिम स्थान येणार, जे आपण 15 ने गुणणार. उत्कृष्ट संख्यात काय म्हणलेले 15, तर 960 गुणिले 15 14,400. आता पुढे असंख्यात गुणवृद्धी सुरू होणार. त्याच्या अगोदर मध्ये काय होणार, अवक्तव्य गुणवृद्धी येणार. संख्यात गुणवृद्धीच्या अंतिम स्थानामध्ये एक मिसळल्यानंतर अवक्तव्य गुणवृद्धीचं पहिलं स्थान येणार. आणि असंख्यात गुणवृद्धीचं पहिलं स्थान काय येणार, 16 न गुणणार. 960 गुणिले 16, तर ते असंख्यात गुणवृद्धीचं पहिलं स्थान येणार. आणि एक वजा केले की अवक्तव्य गुणवृद्धीचं शेवटचं स्थान येणार, अंतिम स्थान. त्याच्यानंतर कुठपर्यंत परत येणार, शेवटचं असंख्यात गुणवृद्धीचं स्थान दुसरी अवगाना ज्या असंख्यातानं गुणल्यानंतर येते. पहिल्या अवगानेपेक्षा दुसरी अवगाना असंख्यात गुणित आहे, त्यामुळे कोणत्या अवघात किती गुणित आहे, सूक्ष्माचा गुणकार काय आहे, अवलीचा असंख्यात अवघात. म्हणून अवलीचा असंख्यात अवघात गुणलं की आपण काय म्हणलं, इथं 25 मांडली. हे सगळी मांडलेली संख्या आहे, त्यामुळे 25 पण अवलीचा असंख्यात भाग मांडला आपण. 960 गुणिले 25 किती आले, तिथं 24,000. हे असंख्यात गुणवृद्धीचं अंतिम. इथपर्यंत आलो होतो आपण. 110 गाथा झाली आपली, ती 110 गाथा. हां, आता पुढं 111 गाथा. जे सूक्ष्म वाही जी 24,000 जी आली, ती सूक्ष्म वायुकायकाची जगने अवगाना. आता त्या मधले सगळे भेद किती होणार, म्हणजे सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्तकापासून ते सूक्ष्म वायुकायकाचे मध्यम भेद सगळे किती आले, अवगानाचे एकूण भेद किती आले, तर हां ते काढायचं आपण हे त्या सूत्राने. फळा ठेवता घेतो. ते लिहायचं पेन मधलं, ते पुढे जाऊन त्याच्यात पेन मधलं. ठीक आहे, हे थोडंच इकडे घ्या. इकडे घ्या. तिकडे काहीतरी लावा पडते, तिथे खाली पाठ स्थान दिले.
तर सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्तकापासून ते सूक्ष्म वायुकापर्यंत किती भेद झाले आपले एकूण ते काढायचं. अंक संदृष्टीने काढलं तर सोपं आपल्याला. काय शेवटचं स्थान कोणतं आलं? 24,000. आणि पहिलं स्थान आहे 960. एक न भागायचं, एक न भागायचं. 24,000 शून्य 10 6 गेले 4 1 10 10 गेले 0 23,040 23,040 अधिक 1 23,000. 960 पासून ते 24,000 पर्यंत एकूण अवघाण्याचे भेद झाले. एक एक प्रदेश वाढवत हे सगळे मिळून आले. असंख्यात भागवृद्धीचे संख्या अवक्तव्य भागवृद्धी सगळे मिळून किती आले भेद अवघाण्याचे? 23,041 आले. वास्तविक गणितामध्ये किती येणार? तर त्या सूक्ष्म वायुकाची जी जगन्य अवघान आहे आणि सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्तकाची जगन्य अवघान आपण जे काढलं होतं ना संदृष्टीनं, 24,000 धरायचे. 24,000 हा सूक्ष्म वायुकायकाची धरली तर ती हे होणार कुणाची? निगोदाची पण धरायची की एकूण अवघाना भेद झाले. सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्तकाच्या जगण्यापासून सूक्ष्म वायुकाच्या जगण्यापर्यंत एकूण अवघाना भेद झाले. हां, तर आपण हे कल्पित गणित आहे. वास्तविक गणितामध्ये जे आपण संदृष्टी बघितली होती त्या संदृष्टीने काढलं तर ते भेद किती होणार? हे पण पुस्तकाचं सूत्र माहिती आहे आपल्याला. घनांकुलाला पल्ल्याच्या संख्याच्या भागात किती वेळा भागायचं? 19 वेळा. आता ही पहिल्यांदा सूक्ष्म वायुकाचे अंत कुठले येणार? सूक्ष्म वायुकाचे अवघान येणार. मग सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्तकापेक्षा सूक्ष्म वायुकाचे अवघान आपण एकदा असंख्यात गुणित केली होती. म्हणजे एक अवलीचा असंख्याचा भाग कमी केला. अवलीचा असंख्याचा भाग किती वेळा ठेवला होता? पहिल्यांदा 9 वेळा. तो आता किती वेळा ठेवणार? 8 वेळा. ही गलती आहे इथे. यहाँ पर दोनों समान ही रखे हैं, करेक्शन करना पड़ेगा. अवलीचा असंख्याचा भाग 8 बघायचा. एक अधिक अवलीचा असंख्याचा भाग 22 आणि संख्या 9 वेळा. अवलीचा असंख्याचा भाग 22. ही कुणाची? वायुकायकाची अवघाना होणार. आणि त्याच्यापेक्षा नहीं ऐसा किया वहाँ पर हे असंच ठेवलं. नहीं ये ऐसा ही रखा और ये अवली का असंख्यात्व भाग गुणित किया केवळ. बरोबर. कारण ते दोन्हीचे छेद परत समान करावे लागतील ना. अवलीचा असंख्यात्व भाग गुणित केला फक्त. ही वायुकायकाची जगन्य अवघान आहे आणि ह्याच्यामधून निगोदाची अवघानं कमी करायची वजा. सगळी ही संदृष्टी येणार. घनांकुल भागिले पल्ल्याचा असंख्यात्व भाग 19 वेळा. अवलीचा असंख्यात्व भाग 9 वेळा. एकाधिक अवलीचा असंख्यात्व भाग 22 वेळा. बाकी सगळे छेद समान आहे ह्याच्यामध्ये. तर काय होणार? हे दोन्ही समान छेद आहेत ना खाली आणि हे घनांकुल. तर समान संख्या पण बाजूला काढणार की सगळी संख्या ही संख्या समान होणार दोन्हीमध्ये. दोन्ही संख्या समान आहेत. एक अवलीचा असंख्यात्व भाग गुणकार जो आहे तो तिथं अधिक गुणकार आहे. तर त्याच्यावर काय होणार? त्याचा एक घाती एक कमी. तर मायनस असलं की एक कमी करायचं आणि प्लस असेल तर एक अधिक करायचं तिथं. म्हणून याच्यावर काय होणार? एक घाती येणार आणि एक जोडायचं आहे त्याच्यामध्ये. सगळ्यामध्ये
अंतामधून आधी वजा केली आपण तर एवढं उत्तर आलं. आता त्याच्यामध्ये एक अधिक करायचं आहे, मग सगळ्यावर एक अधिक करायचं असं करायचं. ज्याच्यातून कमी करायचं असतं ना त्याच्या डोक्यावर लिहायचं. मग हे एक कमी फक्त ह्या गुणकारामधून करायचं आहे म्हणून त्याच्या डोक्यावर लिहिलं एक कमी, आणि पूर्ण सगळ्याच अवगणीमध्ये एक जोडायचं आहे म्हणून सगळ्या पूर्ण ह्याच्यावर एक अधिक असं केलं. अधिकचं चिन्ह आहे ना, रेष करायची हे अधिक आणि हे वजा, टोपी घातली की वजा म्हणायचं. आता पुढं हा हे आपण हे सगळे केलं ही त्याच्यामध्ये ऍड झाली, वजा केली आपण. आणि हे काय म्हटलं तुम्ही, आवलीचा असंख्यात्व भागाने गुणल्यावर दुसरी अवगण आली ना वायुवाहिकाची, आणि त्याच्यामध्ये ती वजा केली. सूक्ष्म वायुकाच्या अवगणीमधून सूक्ष्म निर्गोलब्ध पर्याप्तकाच्या अवगणा वजा केल्यानंतर त्याच्यावर एक कमी झाला गुणकार, फक्त त्या गुणकारातून एक गुणकार कमी झाला आणि मग सगळ्यामध्ये एक अधिक केला पुन्हा. हा तर ते भर हे मग 8 लिहिलं की परत काय करावं लागणार, तिकडे दोन्हीकडे आवडीचा असंख्यात्व भागाचा समच्छेद करावा लागणार, म्हणून हे असेच ठेवले अवगण. आता पुढं आता सगळ्या अवगण स्थानांची गुणकाराची उत्पत्ती क्रम सांगतात. हे पहिल्या अवगाणीपासून दुसऱ्या अवगाणीपर्यंतचे भेद काढले. आता बाकी सगळ्याचे पण अवगाणाचे भेद असेच काढायचे हे सांगते त्या ठिकाणी. एवमुवरी विनेया परेश वड्डिकमो जहा जोगम सवते के कम्य जीव समासान विचाले अशा प्रकारे वर सुद्धा वरिवी नेया जाणावे. काय जाणावे, प्रदेश वड्डी कमो जहा जोगम, यथायोग्य प्रदेश वृद्धीचा क्रम जाणावा. सर्वत्र एक कमीय, सर्वत्र एकेका जीव समासाच्या अंतरालामध्ये. आता पहिल्या अवगाणीपासून दुसऱ्या अवगाणीमध्ये एवढे अवगाणाचे भेद झाले. आता दुसऱ्या अवगाणीपासून तिसऱ्या अवगाणीच्या मध्ये पुन्हा एक प्रदेश वाढवत जायचं. मग काय होणार, पुढचे अवगाणाचे भेद येणार. दुसरे अवगाण कोणते, सूक्ष्म वायुकायिक, आणि तिसरी अवगाण सूक्ष्म तेजस्कायिक. आता त्याच्यापासून तिथपर्यंतचे अवगाणाचे भेद असेच एक प्रदेश वाढवतच येणार. परंतु ते सुद्धा अशा प्रकारच्या 4 वृद्धीनं अवक्तव्यसहित 6 वृद्धी म्हणा नाही येणार ते भेद. मग तिथं अशाच पद्धतीने येणार सगळे. परंतु ते भेद बघा कसे होतील, पहिले 1 ते 2 पेक्षा 2 ते 3 मधले भेद किती होतील, जास्त होतील का कमी, कारण त्याच्यापेक्षा असंख्यात गुणित होणार संख्या. जे मोठी संख्या तर 24,000ला पुन्हा आपण समजा 25 न गुणलं तर ते एकदम मोठी, मग त्यापासून ते तिथपर्यंतचे भेद वाढत जाणार, गुणित रूपाने वाढत जाणार तिथं भेद. आणि ते जे मधले भेद येतील ते अवगाण कोणाची असणार आहे, तर सूक्ष्म निगोलब्ध प्राप्तिकाची पण आणि सूक्ष्म वायुकायिकाची पण, दोन्ही जीवांचे ते अवगाणाचे भेद येणार. कारण का आता सूक्ष्म निगोलब्ध पर्याप्ताचे अजून उत्कृष्ट अवगाण येईपर्यंत ते सगळे मध्यम भेद होणार. आणि त्याच्यानंतर सूक्ष्म तेजकायिकापासून सूक्ष्म जलकायिकापर्यंतचे भेद काढायचे. असंच एक प्रदेश वाढवत, फक्त ते त्या अवगाणापेक्षा किती अधिक आहे ती अवगाण हे काढण्यासाठी भागवृद्धी आणि गुणवृद्धी केलेले आहेत. तर जिथं असंख्यात गुणापण आहे तिथं 4 वृद्धी येणार, संख्यात भागवृद्धी, संख्यात
असंख्यात भागवृद्धी, संख्यात भागवृद्धी, संख्यात गुणवृद्धी आणि असंख्यात गुणवृद्धी, आणि त्याच्यामध्ये अवक्तव्य भागवृद्धी आणि गुणवृद्धी येणार. असं सूक्ष्मामध्ये सगळ्यामध्ये येणार. आता सूक्ष्म पृथ्वी कायकापासून बादर वायकापर्यंत आपण काढणार, आणि हे लक्षात घ्यायचं जिथून जी अवगानं सुरू झाली त्याच्या पुढच्या अवगानाचे भेद त्या जीवांचे पण येणार, मागच्या जीवांचे पण येणार आणि त्याच्या पुढच्या जीवांचे पण येणार. म्हणजे म्हणजे काय वेळेला सूक्ष्म निगोलब्ध पर्याप्त, नंतर वायू काही, तेज काही, ह्या सगळ्यांची समान अवगानं पण असू शकणार. ज्यामध्ये काही जीवांची अवगानं पण आणि निगोलब्ध पर्याप्तकांची अवगानं पण मध्यम भेद येतील तिथं समान असणार. अशा प्रकारे वाढवत जाणार. पण सूक्ष्म पृथ्वी कायकापासून बादर वायू कायकापर्यंतच्या मधले अवगान भेद किती येणार, तर तिथं जो आपण शेवटचा गुणकार केला तो अवलीचा असंख्यात्वा भाग होता, तिथं काय होणार, पल्ल्याचा असंख्यात्वा भाग गुणकार येणार. म्हणजे ते तर अजून भेद जास्त येणार, कारण का पल्ल्याचा असंख्यात्वा भाग हा मोठा गुणकार आहे. अशा प्रकारे असंख्यात गुणकार जिथं आहे तिथं सगळीकडे ते ह्या चारी वृद्धी होणार आणि अवक्तव्य भागवृद्धी गुणवृद्धी होणार. आणि तिथून जिथून सुरू झालं त्यापासून ते मागच्या सगळ्यांचे सगळे मध्यम भेद येणार. अशा प्रकारे आपण 17व्या अवगाण्यापर्यंत गेलो. समजा 16 पासून 17 अवगाण्यापर्यंत सगळं गुणितच आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्तकापासून 18वा भेद येणार. काय, सूक्ष्म निगोद अपर्याप्तकाची उत्कृष्ट अवगान. ती सूक्ष्म निगोद पर्याप्तकाची जगन्य आहे 17 नंबर. 18 नंबर कोणते, सूक्ष्म निगोद अपर्याप्तकाची उत्कृष्ट अवगान आहे. आता त्या दोघांच्या मध्ये वृद्धीचे भेद येतील. एक एक प्रदेश वाढवतच भेद करणार. तर तिथे किती प्रकारच्या वृद्धी येणार, वृद्धी असंख्यात भागवृद्धी, संख्यात भागवृद्धी, संख्यात गुणवृद्धी येणार का तिथं, नाही, फक्त असंख्यात भागवृद्धीच येणार. कारण का त्याच्यामध्ये आवलीचा असंख्यात्वा भाग भागून त्याच्यामध्येच मिसळायचं आहे. मग त्या असंख्यात्वा भाग अधिकच अवगान आहे ना, त्यामुळे संख्यात भाग अधिक पण अवगानाचे भेद येणार नाहीत, संख्यात गुणवृद्धी पण येणार नाही आणि असंख्यात गुणवृद्धी पण येणार नाही त्या दोघांच्या मध्ये. तसंच 18 ते 19च्या मध्ये सुद्धा तिथे सुद्धा काय होणार, फक्त असंख्यात भागवृद्धीच येणार. आणि पुन्हा आपण ज्या वेळेला 19 पासून 20 पर्यंत वर जाऊ गुणकारमध्ये, मग तिथं परत 4 प्रकारच्या वृद्धी येणार. म्हणजे जिथं गुणित असेल असंख्यात गुणित तिथं त्या 4 वृद्धी येणार, आणि जिथं अधिक असेल तिथं फक्त एक असंख्यात भागवृद्धीच येणार. मध्ये म्हणजे कमी असणार अवगान भेद. म्हणजे सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्तकाच्या जगण्यापासून अपर्याप्ताच्या उत्कृष्ट आणि अपर्याप्ताच्या उत्कृष्टापासून पर्याप्ताच्या उत्कृष्टापर्यंत जे अवगान भेद आहेत ते काय असणार, असंख्यात भाग अधिकच असणार. म्हणजे असंख्यात एकूण असणार परंतु तिथं गुण नाही, त्यामुळे 4 वृद्धी होणार नाहीत. असं कुठंपर्यंत येणार, त्या ठिकाणी आपल्या 51व्या अवगानेपर्यंत. जिथं अधिक आहे तिथं फक्त एक असंख्यात भागवृद्धी होणार, आणि जिथं असंख्यात गुणित आहे तिथं 4 वृद्धी येणार. आता त्यानंतर 51व्या अवगान कुठली, काय म्हणतात त्याला, द्विंद्रिय पर्याप्ताची जगन्य अवगान. आता त्याच्यानंतर त्रिंद्रिय पर्याप्ताची जगन्य अवगान आहे. मग त्या दोघांच्या मध्ये किती प्रकारच्या वृद्धी होणार, द्विंद्रियापेक्षा त्रिंद्रियाच्या अवगान कशी आहे, संख्यात गुणित आहे ना, त्यामुळे 3 वृद्धी होणार. असंख्यात भागवृद्धी होणार, संख्यात भागवृद्धी होणार आणि संख्यात गुणवृद्धी होणार. असंख्यात गुणवृद्धी येणार नाही. मागच्या अवगानेपेक्षा ती अवगाना, त्यामध्ये अवगानाचे जे भेद आहेत ते किती अधिक येणार, असंख्यात भाग अधिक, संख्यात भाग अधिक आणि संख्यात गुणित. गुणवृद्धी आहे ना त्याच्यामध्ये. 42 अवगान गुणित रूपाने आहेत. 42 अवगाण्यामध्ये 29 अवगान असंख्यात गुणवृद्धीचे आहेत आणि 13 अवगान संख्यात गुणवृद्धीचे आहेत आणि 22 अवगान खालच्या अधिक आहेत. 64 अवगाण्यामध्ये आपण बघितलं होतं अधिक कोणत्या आणि गुण कोणत्या आहेत त्या. म्हणजे ह्याच्यावर आणखी सांगितलं होतं सगळ्या. म्हणजे काही वेळेला द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय आणि एकेंद्रिय, सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्त तेज, ह्या सगळ्यांच्या अवगान मध्यम भेद येणार, त्याला एकमेकाशी समान असणार. आता पंचेंद्रियाची सुरू झाल्यानंतर निगोदाची आली ना पुढं,
आणि निगोदानंतर पुन्हा आपण जे बघितलं ते काही वायुकायकी मध्ये आले. आता त्याच्यानंतर मात्र 18वा भेद कोणता झाला? सूक्ष्म निगोद लब्धपर्याप्तकाचे उत्कृष्ट अवगान आहे. त्याच्या पुढे अपर्याप्त जीवाचे अवगानाचे भेद येणार नाहीत. म्हणजे त्याच्या पुढच्या अवगान त्यांचे असणार नाहीत 1 पासून ते 18 पर्यंत. आता आपण पुढे तर मत्स्य रचनेसाठी ते बघणार आहे, त्यावेळेला अजून ते मध्ये किती अवगान भेद येतात ते आपल्या लक्षात येईल. मग एकूण सूक्ष्म निगोद लब्धपर्याप्तकांचे अवगानाचे भेद काढायचे असतील तर कसे काढणार? 18व्या अवगानाची येईल त्याच्यामधनं पहिली अवगाना वजा करायची. 18व्या अवगानाचे जे प्रमाण आहे त्याच्यातून पहिल्या अवगाना वजा करायची आणि 1 मिळवायचं त्याच्यामध्ये. तर एकूण अपर्याप्त जीवाचे सूक्ष्म निगोद लब्धपर्याप्तकाचे एवढे अवगानाचे भेद आहेत. किती भेद आहेत बघा, लक्षात घ्या. किती एवढे 17 पर आपण 16 गुणकार करत गेलो. असंख्यात गुणित असंख्यात गुणित असंख्यात गुणित असंख्यात गुणित. आणि ज्याला आपण क्षेत्र परिवर्तन करतो त्यावेळेला हे सगळे अवगानाचे भेद त्या पर्यायामध्ये आपण पूर्ण केलेत सगळे. हे अवगान घेऊन आपण उत्पन्न झालो सगळ्या ठिकाणी सांगतो आपण. तर हे असे अवगानाचे भेद काढायचे. त्याच्यानंतर काय चाललं होतं आपलं, असं प्रत्येक 51च्या पुढं काय येणार? तिथं संख्या पुनरुद्धीची स्थानं येणार. आता पुढे जाऊया. 112 नंबरचं हे तेच आणतात, जीव समासाचे अवगानाचे विकल्प आणतात. हेट्टा जैसी जहन्नम उवरे उक्क स्वयं हवे तत्थ तत्थंतरगा सव्वे तेसिम ओगा हणवियप्पा ज्या जीवांचं अवगाहन स्थान हेट्टा जैसीन जहन्नम जगन्य अवगाना खाली आहे, म्हणजे 1 नंबरला जगन्य अवगान आहे आणि उत्कृष्ट अवगाना कुठे आहे? वर आहे, ज्या ठिकाणी स्थित आहे. त्याच्यामधले तेच आता मी जे सांगत होते ना ते सांगते. तथ्य अंतरगा त्याच्यामधले जे आहेत ते सर्व त्या जीवांच्या अवगानाचे विकल्प. आता आपण 64 म्हणजे 64 नाही 32 लिहायचे. सूक्ष्म निगोद लब्धपर्याप्तकाची जगन्य अवगान सूक्ष्म निगोद लब्धपर्याप्तकांचे अवगाना भेद कुठं येणार? 1 ते 18. आता असं नोट्स मध्ये एक पान नंबर आहे बघ, काढा मला पण द्या. एकशे 34 पान नंबर आहे नोट्स मध्ये. सूक्ष्म निगोद लब्धपर्याप्तकाचे अवगान भेद जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत. तर पहिलं जगन्य स्थान कुठं आहे? 1 नंबर आणि उत्कृष्ट स्थान कुठं आहे? 18 नंबर. जगन्य स्थान 1 नंबरला आणि उत्कृष्ट स्थान कुठं आहे? 18 नंबरला. आता त्याच्यानंतर सूक्ष्म वायुकायिक यांचं जगन्य स्थान कुठं आहे? 2 नंबरला आहे आणि उत्कृष्ट कुठं आहे? 21 पर्यंत आहे. तर ह्या अवगानांचे जे मधले भेद ते सगळे सूक्ष्म वायुकायिक अपर्याप्तकाचे अवगानाचे भेद होणार. तेवढेपर्यंत त्यांची अवगाना जीवांची कधी कुठली अशी अवगाना, कुठल्या जीवाची कुठली अवगाना अशी अवगाना त्या ठिकाणी असणार. म्हणजे 21 ही त्यांचे उत्कृष्ट अवगान आहे आणि 2 ही जगन्य आहे. मग उत्कृष्टामधून जगन्य वजा करायचं आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. तर ते सगळे अवगाना भेद त्या जीवांचे येणार. असे प्रत्येक सूक्ष्म वायुकायिक सूक्ष्म
तिथे कुठला आहे 3 नंबरला आणि 24 नंबरला त्याचा उत्कृष्ट सूक्ष्म जल काय जगण्या सूक्ष्म जल काय काढते 4 नंबरला आहे आणि उत्कृष्ट कुठे आहे 27 नंबरला. असे सगळ्यांचे म्हणजे 32 येणार 64 आहेत ना एक जगण्याने उत्कृष्ट आहे त्यामुळे असे 32 ओळीनं आपण अवगाना भेद काढणार म्हणजे 16 अपर्याप्तकाचे आणि 16 पर्याप्तकांचे. आता मग ह्याच्यातूनच काय करायचं हे सगळ्यांच्या प्रत्येकांच्या अवगाना स्थानांचे भेद आले आपण त्या उत्कृष्टातून जगाने वजा करायचे आणि एक मिळवायचे तर ते अवगाना स्थानांचे भेद येणार. आता ह्याच्यातूनच आचार्यांनी काय केलं तिथं मत्स्य रचना उत्पन्न केलेली आहे म्हणजे ह्याचा मत्स्यासारखा आकार होतो. कसा आकार होतो तर त्याला विशिष्ट पद्धतीने त्याची रचना करायची. इथं तुमच्या नोट्समध्ये आहे काढलेलं तिथं. तर तुम्ही इकडे लक्ष द्या माझ्याकडं आणि कसं काढायचं तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिस करा काढायची. तर काय करायचं त्या ठिकाणी सांगितलं की जेवढे आता मधले स्थान आहेत त्याच्या एकेकाच्या 2-2 बिंदू ठेवायचे 1 ते 18 ह्याच्यामध्ये किती स्थान येणार म्हणजे म्हणजे एक पण धरणार आपण त्याच्यामध्ये 2 म्हणजे मधले म्हणजे 17 स्थान येणार. कुठलं तरी एकीकडे येणार ना ते 1 पासून जे आहे ते 18वं खाली येणार त्यामुळे 17 पर्यंत येणार कारण का 18वं स्थान कुणाचं आहे नाही 18वं निगोला पर्याप्तकाचं उत्कृष्टच आहे ना. तर ते एक सोडायचं फक्त पहिलं म्हणजे आता आपण स्थान लिहिते 17 ते 16 तेच की आता 2 ते 21 किती येणार मध्ये म्हणजे एक वजा केले फक्त उत्कृष्ट क्रमांकातून जगाने स्थान वजा करायचं म्हणजे मधले भेद येणार बरोबर म्हणजे एक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे फक्त मधले घ्यायचे नाही एक म्हणजे उत्कृष्टातून जगाने स्थान वजा करायचं. आता 21 मधून 2 वजा केले तर किती होणार 19 झाले. 24 मधून 3 वजा केले तर किती होणार 21 होणार. 27 मधून 4 वजा केले तर 23 होणार. तर ते एक स्थान आपण घ्यायचं त्याच्यामध्ये सगळंच मधलं घ्यायचं नाही. मग त्याची कशी रचना करायची आता पहिलं सूक्ष्म निगोद तिथं निगोद जगणे असं घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याचे बदली स्थान किती झाले 17 अंतराळ स्थान झाले. तर त्या 17च्या एकेकाच्या 2-2 बिंदू समजायच्या आणि ते ठेवायच्या पुढं म्हणजे दुसरी ही पहिली अवगाना लिहिली आपण दुसऱ्या अवगाना जे आहे तर त्याला लिहित असताना गोल गोल बिंदू केलं तर चालतं किंवा थोडंसं मागे येण्यासाठी थोडं ते असं तिरपं काढायचं असं काढायचं म्हणजे ते थोडं माश्यासारखं दिसते. असे किती काढायचे हे 34 काढायचे आणि शेवटी काय लिहायचं त्या ठिकाणी उत्कृष्ट उत्कृष्ट अवगाहना 34 34 बिंदू झाले त्या बिंद्या 34 झाल्या. 17 स्थान आले की 34 ठेवायचे डबल करायचे. आता दुसरं सूक्ष्म वायुकायिकचं आहे त्याच्या 19 स्थान आहे तर त्याचे किती बिंदू येणार 38 येणार.
पण ते सुरुवात कुठून करायची आता खालून त्याच्या हे सोडायचं कारण आता 2 पासून आहे की नाही आपलं त्यामुळं ह्याच्या खाली आपण घेणार सूक्ष्म वायुकैक इथं घेणार आणि इथून सुरू करायचे त्याचे स्थान अफगाणिस्तान लक्षात आलं का? ह्याच्या खाली नाही करायचं आता हे दुसरी अवगाणा इथं घ्यायची हे दुसऱ्या अवगाणा आहे इथं दुसरी अवगाणा लिहायची तर त्याचं नाव घ्यायचं आणि पुढं ते उत्कृष्टापर्यंतच्या 2-2 बिंदू ठेवायचे जे 38 येणार ते त्या 34च्या पुढं थोडं जाणार हे 38 येणार ना 4 बिंदू पुढं जाणार त्याच्यानंतर तिसरं जे अवगाणा स्थान आहे तेजस काय हे सूक्ष्म गेज काय इथं घ्यायचं ते तिसऱ्या स्थानाच्या खाली लिहायचं इथं आणि त्याच्या पुढे त्याचे बिंदू किती येणार 42 इथून पुढे त्याचे 42 हे ठेवायचे एका ह्याच्यानं काढायचं त्या पुन्हा चौथी अवगाणा जे आहे की सूक्ष्म जगन ह्याच्या खाली मी थोडं जास्त झाले थोडंसं अजून इकडे घ्यायला पाहिजे सूक्ष्म जगन आहे आणि त्याच्या किती येणार त्याच्या अंतरालाचे बिंदू किती आहेत 46 आहे 23 आहेत ना अंतराल तर त्याचे 46 बिंदू येणार पुन्हा पृथ्वी काही जे आहे त्याच्या 5 ते 30 ते म्हणजे हे जे 5वं स्थान आहे ना त्याच्या खाली खाली ते लिहायचं ते बरोबर आणि त्याच्यापासून पुढं किती येणार 50 25 स्थान झाले ना 50 बिंदू येणार अशा प्रकारे जेवढे बिंदू आहेत ना ते त्याच्या खाली ती हे लिहून मग पुढे बिंदू बिंदू ठेवत जायचं आणि मग तो पुढे आकार माश्यासारखा असं येत जाणार त्याच्यानंतर असं कुठंपर्यंत जायचं आपण बादर द्विंद्रिय पंचेंद्रिय पर्यंत झाले सूक्ष्माच्या 5 झाल्या बादराच्या 6 झाल्या आणि द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुर्ंद्रिय पंचेंद्रियाच्या पर्यंत 5 अशा 16 अवगाणा झाल्या म्हणजे 16 पंक्ती येणार अशा ओळीनं बरोबर आणि त्या तेवढ्याचे एवढे बिंदू आहेत तेवढे पुढं पर्यंत जायचं लक्षात आलं आता पुढे त्यानंतर 17वं स्थान कोणतं आहे सूक्ष्म निगोद पर्याप्तकाचं तर त्याच्या अफगाणिस्तान मध्ये किती आहेत फक्त 2 आहेत म्हणजे त्याचे बिंदू किती येणार 4 येणार ते 17वर लिहायचं आणि त्याच्या पुढे 4 बिंदू लिहायचे आता ते 17, 18, 19, 20 आणि ह्याच्यापर्यंत कुठं 27 पर्यंत म्हणजे प्रतिष्ठित प्रत्येक पर्याप्त पर्यंत 11 अवगाण आलं ना 11 अवगाण आलं कुठून सूक्ष्म निगोद पर्याप्तकाच्या जगण्यापासून ते सूक्ष्म निगोद पर्याप्तकापासून प्रतिष्ठित प्रत्येक पर्याप्तकापर्यंत ह्या एकूण 27 11 झाले ना तर प्रत्येकाचे 4-4 बिंदू येणार त्याला एकाच लाईनीमध्ये ठेवायचं 11 ते प्रत्येकाच्या एकेकाचे 4-4 असे 16 पंक्ती झाल्यानंतर आता सरळ ह्या रेषेमध्ये पहिला आपण लिहिणार काय निगोद पर्याप्त जगन्य निगोद जगन्य असं लिहिलं आणि त्याच्यात 4 बिंदू येणार पुन्हा इथं ती पुढची आव्हानं लिहायची कोणती वायुकायिक जगन्य वायुकायिक सूक्ष्म वायुकायिक जगन्य म्हणजे तिथं वायुकायिक जगन्य एवढंच लिहायचं कॉन्फिडंट एवढंच ते सगळ्या अवघानं करणार एका ओळीमध्ये म्हणजे तिथे 11 चोक 44 44 बिंदू एकाच लाईनीमध्ये येणार सगळे आणि अप्रतिष्ठित प्रत्येकाचे पुन्हा किती येणार 13 आहे तिथं स्थान त्याचे 26 ते सगळे एकाच लाईनीमध्ये येणार 17व्या पासून ते 27 पर्यंत आणि 28 पर्यंत ह्या सगळ्या अवघाना एकूण 12 येणार आणि याच्या बिंदू किती येणार 11च्या 4-4 म्हणजे 11 चौक 44 आणि 13 दुनी 26
44 आणि 26 किती येणार 70. हे सगळे बिंदू एकाच लाईनीमध्ये येणार. तर ती पूर्ण ती शेपूट जी असते ना माशाची ती तशी दिसणार पूज आपल्याला. तुमच्याजवळ आहे ना अवघान मत्स्य रचनेची, ती एकाच लाईनीमध्ये, परंतु मध्ये मध्ये त्याचं नाव घ्यायचं सगळ्याचं. हे एका लाईनमध्ये ह्या अधिकच्या एक ना अवघानं सगळ्या, त्या अधिकच्या अवघान आहेत आणि त्याचे 4 स्थान आहेत म्हणून ते एकाच लाईनीमध्ये घेतले. आता त्यानंतर द्विंद्रिय जगण्यापासून, द्विंद्रिय जगण्याचे किती भेद आहेत? द्विंद्रिय पर्याप्तकाचे, जगण्याचे नाही, द्विंद्रिय पर्याप्तकाचे किती भेद आहेत? 91वी जगण्य आहे आणि 65वी त्याची उत्कृष्ट आहे. उत्कृष्ट कुठं आली? 62 नंबरला. तिथे 11 भेद झाले. त्याच्या बिंदू किती होणार? 22. तर द्विंद्रिय पर्याप्तकाच्या किती आहेत? त्याच्यामध्ये 8 अंतराळ स्थान आहे, 52 ते 60 आहे. तर त्याचे बिंदू किती होणार? 16. 53 चतुरेंद्रिय पर्याप्तकाच्या 53वी जगण्य स्थान आणि 61वं उत्कृष्ट स्थान आहे. त्याच्यामध्ये 8 अंतराळ स्थान होणार, त्याच्या 16 बिंदू येणार. पुन्हा पंचेंद्रिय पर्याप्तकाचं 54वं स्थान आहे आणि त्याचं उत्कृष्ट स्थान 64वा. तर त्यामध्ये 10 अंतराळ स्थान होणार, तर त्याच्या 20 बिंदू होणार. अंतराळ स्थान म्हणजे फक्त पहिलं सोडायचं आणि बाकीचे सगळे घ्यायचे, शेवटचं पण त्याच्यामध्ये धरायचं, मधलंच घ्यायचं नाही. तर ह्याच्या जे येणार ते एकाखाली एक द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय. जिथं आपण ते शेवटच्या 26 बिंदू ठेवल्या की नाही त्याच्या खाली घ्यायच्या त्याला. त्याच्यानंतरच्या त्या अवघानं भेद आहेत म्हणून तिथे त्या खाली घ्यायच्या. तिथं प्रतिष्ठित प्रत्येकच्या नंतरच्या आहेत ना, अप्रतिष्ठित प्रत्येकच्या नंतरच्या अवघान आहेत म्हणून ते त्याच्या खाली घेतल्या, खाली लिहिल्या. द्विंद्रिय जगण्य त्याच्या खाली त्रिंद्रिय जगण्य, चतुरेंद्रिय जगण्य, पंचेंद्रिय जगण्य लिहिलं आणि त्याच्या 22, 16, 16 आणि 20 अशा त्या बिंदू ठेवल्या. तर त्याचा आकार बरोबर कसा दिसला? तो माशासारखा. मत्स्याकार रचना झाली बरोबर. मासा दिसेल लांबून बरोबर. म्हणजे आचार्य काय करतात बघा, जंगलामध्ये बसून सगळ्या रचना मत्स्याकार, कुठं ध्वजस्तंभाकार, कुठं यवाकार, सगळ्या रचना अशा करतात. ह्याचीच रचना मला वाटतं ह्या अवघाण्यांचीच आहे, ध्वजस्तंभासारखी पण रचना केलेली याची. त्या ह्याच्यामध्ये असेल बहुतेक. तर असं हे कुणाला जर चित्रकलेची आवड आहे हे काढून बघायचं माशाचा आकार. जसं ठेवायला सांगितलं ना क्रमानं, फक्त सोपं आहे. 16 लाईनी क्रमानं घ्यायच्या, त्या थोड्या थोड्या दुसऱ्यापासून तिसरं चौथं असं एक एक पुढं जायचं, त्याला असं पुढं जायचं, असं खाली नाही काढायचं. आणि नंतर 17वी लाईन येणार ती सगळी अधिकाची 11 अवघाना जे आहेत अधिक, म्हणजे 22 अवघाना अधिक आहेत ना, त्यातले 11 स्थान येणार, ते ओळीनं काढायचं त्याचं. आणि त्याच्या खाली द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय अशा 4 लाईनी काढायच्या. त्या पण खाली जसं ठेवले तसं काढायचं. म्हणजे मग हे सगळे रचना जी होते ती मत्स्याकार रचना होते. आता हे अवघाण्याचं सांगितलं पाहिजे. मधले अवघान स्थान झाले. आता ह्याच्या पुढं कुल राहिलं वाटतं आपलं. तुमच्या नोट्स मध्ये परत एकदा वाचा आणि मग परत काढा, तुम्ही काढायचं. त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये अजून व्यवस्थित आले असेल, पुस्तक छापायला त्याच्यामध्ये. आता पुढं कुल आहे ते उद्या घेऊ आपण. आता उद्याची परीक्षेचं नियोजन सांगतायत, म्हणजे उद्या दुपारी 2:30 वाजताच ना, 2:30 वाजता सगळ्यांनी इथे यायचं आहे मोबाईल घेऊन. आणि बाहेरच्या लोकांना सुद्धा भौगोलिक ग्रुपवर पाठवलं जाणार आहे त्याच वेळेला. तर त्याने तिथं बसून आपापल्या घरी सोडवायचं आहे, न बघता प्रामाणिकपणे. आणि इथं तर तुम्हाला इथंच बसवणार आहे, त्यामुळे इथंच येऊन ते सोडवायचं. एकदम सोपा आहे पेपर,
काही अवघड नाही त्याच्यामध्ये, फक्त तुम्हाला टिक करायचे, बाकी काय करायचं नाही, फक्त बुद्धी लावायची परंतु नुसतं टिक करायचं नाही कुठं पण. थोडा अभ्यास करा आणि त्याची परीक्षा द्यायची. बाहेरच्या लोकांनी पण लक्षात घ्यायचं आहे. आणि ज्यांना तुमचं माहीत असेल पाहिजे की नाही फळ्यावर लिहून ठेवतात. हां फळ्यावर नंबर लिहिलेला आहे, त्या नंबरवर ज्यांना पर्सनल पेपर पाहिजे असेल त्यांनी मागून घ्यायचे आहे, आपला नंबर पाठवायचा आहे, तर त्या नंबरला सुद्धा पाठवलं जाईल. हा नंबर आहे चेतन भयांचा. हां दिसतंय का? हा आणि बाहेरचे लोक पण देतील, त्यांना पण बक्षीस त्यांच्या घरी पाठवलं जाणार आहे. कुणाला 50 पैकी 50 मार्क 60 पैकी 60 मार्काचं असणार आहे. 60 पैकी 60 मार्क पडतील त्यांना बक्षीस, आणि इथं ज्यांना मिळतील त्यांना इथल्या इथं बक्षीस देणार आहे चेतन भाई. हां सगळ्यांनाच बक्षीस मिळणार आहे. इथल्या लोकांनी इथे येऊन सोडवायचं, घरी सोडवायचं नाही. घरी सोडवणाऱ्यांना बक्षीस मिळणार नाही, इथं पण येऊन सोडवणार त्यांना फक्त बक्षीस मिळणार आहे. बरं ठीक आहे, तुम्ही त्या निमित्तानं अभ्यास करा एवढं सांगायचं आहे, बाकीचं काही नाही. हां ध्यान घ्यायचं आहे, डोळे बंद करा. सगळ्यांनी मागं पुढे येऊ नका, बरोबर वेळेवर 2:30 वाजता या ठिकाणी. आणि 16 कारण उद्यापासून सुरू होणार आहे षोडश कारण, तर सगळ्यांनी सकाळी पूजेला हजर राहायचं आहे. व्रत करणाऱ्यांनी तर यायचंच आणि व्रत न करणाऱ्यांनी सुद्धा पूजेला येऊन बसायचं आहे. माझं काय व्रत नाही मी कशाला पूजेला जाऊ असं म्हणायचं नाही, तर पूजेला सगळ्यांनी यायचं, सहभागी व्हायचं आहे. पहिला फक्त अधिकार परीक्षेला असणार आहे, दुसऱ्या अधिकाराची परीक्षा पुढच्या चतुर्दशीला वगैरे घेतली जाईल. त्यावेळेला तुम्हाला सांगितलं जाईल कोणत्या दिवशी घेणार ते, तोपर्यंत त्याचा अभ्यास करून ठेवा. डोळे बंद करा. जाणा हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे, हा मी ज्ञानदर्शन संपन्न आहे. ज्ञानानंद स्वरूप जाणा हा मी माझ्या असंख्यात प्रदेशामध्ये स्थित आहे. शरीराच्या अवगाण्यामध्ये मी स्थित नाही, माझी स्वतंत्र अवगान आहे. मी प्रदेशत्व गुणाने संपन्न आहे. मी माझ्या प्रदेशामध्ये आहे, शरीराच्या प्रदेशामध्ये नाहीच. आपल्या स्वक्षेत्रामध्ये स्थित असणाऱ्या स्वक्षेत्रस्थ निज जीवाला जाणा. ज्ञानानंद स्वरूप अवगाहन विकल्प रहित स्वरूप शुद्धोऽहम् एकोऽहम् ध्रुवोऽहम् ओम. नमो अरिहंताय.